नमस्कार मित्रांनो, आज आपण थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स काय थेरमचं काय नाव एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड। या ठिकाणी ज्या कॉर्ड्स आहेत दीज कॉर्ड्स इंटरसेक्ट ईच अदर इन द एक्सटेरियर ऑफ सर्कल। इन द एक्सटेरियर ऑफ सर्कल we say that chord AB and chord CD intersect each other at point P in the exterior of circle. To prove मध्ये दाखवायचं आहे PA into PB is equal to PC into PD. Suppose its center is O, given chord AB and CD intersect each other at point P in the exterior of circle and O is center of a circle. To prove maximum विद्यार्थी या ठिकाणी मिस्टेक करतो टू प्रूव्ह लिहिताना किंवा एक्झाम्पल सोडवताना PA इंटू PB पॉइंट P पासूनच दोन पार्ट घेतले सेगमेंटचे पॉइंट P पासून PA आणि PB नॉट PB इंटू AB असं नाही PB इंटू AB असं येणार नाही काय लक्षात ठेवायचं आहे PA इंटू PB is equal to PC into PD. Proof: join AD and BC. join AD and परत तोच पार्ट आला मागच्या थेरमचा की रेशो दाखवायचा आहे हे प्रोडक्ट दाखवायचा आहे केव्हा पॉसिबल येईल जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतील तेव्हा या ठिकाणी जे ट्रायंगल कन्सिडर करायचे एकच ट्रायंगल वर मार्किंग करतो जेणेकरून समजायला सोपं जाईल इन ट्रायंगल PAD आणि दुसरा ट्रायंगल सेम याच्यासारखाच PCB हियर जर का आपण कॉन्सन्ट्रेटली पाहिलं तर विच अँगल इज कॉमन हियर अँगल P इज कॉमन इट इज द कॉमन अँगल मग पहिलं लिहितो अँगल APD अँगल APD कॉन्ग्रुएंट टू अँगल CPB इथे रिजन येईल कॉमन एंगल देन याच्याकडे पाहायचंय दीज आर द एंगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क दीज आर कोणत्या आर्कमध्ये इन्स्क्राइब झाला BCD हा ही कशामध्ये इन्स्क्राइब झाला BCD मग एंगल PAD congruent to PCB angles inscribed in same arc. Therefore, by AA test for similarity triangle PAD similar to triangle PCB. When triangles are similar, sides are in proportion. Side घेतो PA upon PC, AD upon CB, PD upon PB
करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. कोणत्या रेषेचं काम नाही? पी ए पाहिजे का? टू प्रूफ मध्ये पाहिजे. पी ए बी सी पाहिजे. एडी पाहिजे का? एडी कुठेही दिसत नाही, याचं काम नाही, काढून टाकतो. मग इथे पी ए अपॉन पी सी, पी ए अपॉन पी सी इज इक्वल टू, मधातल्या रेषेचं काम नाहीये, पी डी अपॉन पी बी. देअरफॉर पी ए इंटू पी बी इज इक्वल टू पी डी इंटू पी सी. दॅट इज, तुम्हाला टू प्रूफ मध्ये जो रिझल्ट पाहिजे तोच जसाच्या तसा, पी ए इंटू पी बी, पी ए इंटू पी बी. इथे फक्त उलटा मार्ग करायचे, पी सी इंटू पी डी. हेन्स द रिझल्ट इज प्रूव्ड. आपण जो आत्ता थेरम बघितला त्या थेरमचं ऍप्लिकेशन वर एक एक्झाम्पल सांगतो. ऍप्लिकेशन करणं फार महत्वाचं आहे. ए बी सी डी ई. सपोज AC 10 सेंटीमीटर, BC 7 सेंटीमीटर, EC 12 सेंटीमीटर. Find DC. Find DC and DE. काय काय दिलं? AC दिलेलं आहे. AC किती आहे? 10. BC 7. EC दिलेलं आहे 12. पहिल्यांदा काढायचं आहे DC आणि नंतर DE. परत तेच लिहून जाऊ जे दिलेलं आहे ते. cos AC सॉरी काय पाहिजे? cos AD and ED intersect each other at C in the exterior of circle. Therefore, by external division of chords, पॉइंट सी पासून सेगमेंट कॉर्डचे जे दोन पार्ट होतात ते घेऊन आलो. CA इंटू CB, CA इंटू CB इज इक्वल टू CE, C पासून ते E पर्यंत CE इंटू CD. नाउ सबस्टिट्यूट व्हॅल्यूज. CA म्हणजे 10, CB 7, CE 12, CD. ठीक है. 70 अपॉन 12 इज इक्वल टू CD. ठीक है. देन CD इज इक्वल टू 70 डिवाइडेड बाय 12. किती? 12 5 जा इथे 60, रिमाइंडर 10. 12 8 जा 96. देन रिमाइंडर इज 4, इथे 3, इथे 36, परत 4 अँड सो ऑन. किती आलं? 5.83. CD झाल्याच्या नंतर नाव CD निघाला. नाउ वी हॅव टू फाइंड द मेजर ऑफ अँगल, सॉरी ED. आता काय करायचंय? EC इज इक्वल टू पॉइंट D is between A and C. इथे E. मग ED plus DC. Now substitute values. EC 12, ED माहित नाही, प्लस DC जस्ट काढली. किती? ट्रान्सपोजिंग करतो. 12 minus 5.83 is equal to 80. हे सबस्ट्रॅक्शन करताना कंपल्सरी जो 4 करायचा आहे. 12
8.00 मायनस 5.83. सबट्रॅक्शन करताना पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे, 0 मधून जात नाही म्हणून इथे झाला 1, इथे झाले 9, इथे झाले 10, 10 मधून 3 गेले 7, 1 पॉइंटच्या खाली पॉइंट जसा तसा 11 मधून 5 गेले 6. वी गेट 6.17 is equal to ED. Therefore ED is equal to 6.17. Thank you friends.